नमस्कार बंधू भगिनींनो. आजच्या भागात आपण काही वेगळं जाणून घेणार आहोत. स्वामी विवेकानंदांचे शिष्य त्यांच्यापासून कसे दूर गेलेत. काहींचं तर निधन झालं आणि काहींनी हेतू पुरस्पर त्यांना सोडलं. आणि त्यांच्या आयुष्यात कसे प्रसंग आलेत, कसे उद्भवलेत, हेही जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच ठरवलं की आजचं प्रकरण हे टाळता कामा नये, कारण स्वामीजींचे अनेक महत्वाच्या शिष्यांनी हिंदुस्थानात नव्हे तर हिंदुस्थानाच्या बाहेर कसं काम केलंय हेही आपण यातून जाणून घेणार आहोत. या शिष्यांचा उल्लेख व्हायलाच हवा. स्वामी अभेदानंद आणि शारदानंद यांनी इंग्लंड आणि अमेरिकेत स्वामीजींचं काम पुढे सुरू ठेवलं. रामकृष्णानंद हे स्वामीजींचे आवडते शिष्य. त्यांनी हट्टाने स्वतःचं नाव रामकृष्णानंद ठेवून घेतलं होतं. त्यांना मद्रासला त्यांनी पाठवलं. शिवानंद यांना श्रीलंकेत पाठवलं. राजस्थानात काम करणाऱ्या अखंडानंदांनी बंगालात खूप मोठं काम केलं. जो दुष्काळी भाग होता त्या दुष्काळी भागातील अनेकांना, हजारो लोकांना ते सकाळ संध्याकाळ खाऊ घालत. त्याच्यानंतर त्यांनी अनाथालयाला सुरुवात केली. अनाथालय स्थापन केलं आणि त्याच्यातही शेकडो हजारो मुलांना त्यांनी सामावून घेतलं होतं. इंग्रज सरकारनेही त्यांच्या कामाची दखल घेतली. मुर्शिदाबादला हे अनाथालय सुरू झालं होतं. दिनाजपूरचं दुष्काळी शिबिर त्रिगुणानंदांनी हाताळलं आणि त्याचबरोबर आपण काल बघितलं की ब्रह्मवादिनी पाक्षिकावरही ते काम करत होते. निवेदितांनी कन्याशाळा उघडली होती आणि त्याही यात व्यस्त झाल्या होत्या. आता आणखीन 2 शिष्य आले. एकाचं नाव होतं विराजानंद आणि दुसरं प्रकाशानंद. स्वामींनी त्यांना सांगितलं, आता तुम्हाला ढाक्याला जावं लागेल. ते त्यांच्याकडे बघतच राहिले की स्वामी, आम्ही तर काहीच शिकलो नाहीये, अजून आम्हाला आत्मिक बळ यायला हवं, आम्ही साधना करायला हवी आणि थोडी कडक जर साधना केली तर आमचं लोक ऐकतील आणि मग आम्ही कामं करू शकू. यावर स्वामींनी त्यांना सांगितलं की अरे मुलांनो, स्वतःच्या मुक्तीची धडपड करत बसलात तर नरकात जाल. ही स्वार्थी आकांक्षा चिरडून टाका आणि जनसामान्यांच्या मुक्तीसाठी स्वतःला झोकून द्या. याहून दुसरं कुठलंही आध्यात्मिक अनुशासन नाही. स्वामीजींच्या या वाक्यामुळे आपल्याला कळतं की स्वतःच्या मुक्तीपेक्षा इतरांना काय हवंय ती समाजसेवा करा, हा अर्थ इथे आपल्याला दिसून येतो. स्वामींनी अद्वैत आश्रमाची स्थापना करण्याचं एक त्यांचं स्वप्न होतं आणि आपण बघितलं की सेव्हियर कुटुंब यासाठी झटत होतं. स्वामींना लक्षात आलं की जेव्हा परदेशातले शिष्य येतील तेव्हा त्यांना हे ऊन सहन होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जागा कुठली तर हिमालयाच्या कुशीत असावी आणि म्हणून सर्व धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास व्हावा, इथे मूर्तीपूजा होऊ नये असेही स्वामी सांगतात. अल्मोड्याला 50 मैलांवर ही जागा ठरवण्यात येते. हिमालयाच्या कुशीत दाट वनराईत हा आश्रम उभारला जातो आणि याचं नाव, ही जागा जी आहे ती समुद्र सपाटीपासून 6 ते 7 हजार फुटांवर आहे आणि याचं नाव आहे मायावती. स्वरूपानंद आणि त्यांचे 4 शिष्य त्यांच्या सोबत असतात. 1897 ते 1898 म्हणजे 97 आणि 98 हे 2 वर्ष स्वामीजींनी प्रचंड काम केलंय. आधी डॉक्टर त्यांना परवानगीच देत नाही की आता तुमचं काम इथे तुम्ही आता थांबवा, तुम्ही आता परदेशात जाऊ नका, कारण स्वामीजींच्या मनात विचार असतात परदेश वारी करण्याचं. जे काम आपण रुजवलंय ते काम लोक कसे करतात आहे, तिथली आपले शिष्य नेमकं कसं हाताळतात आहे हे एकदा आपल्या डोळ्यांनी बघून यावं, आणखीन ते कार्य बळकट करावं, हा विचार स्वामीजींच्या मनात असतो. आणि स्वामीजी ठरवतात की तुर्यानंदांना घेऊन आपण आता परदेशवारी करावी. तुर्यानंद हे नाव का ठेवलं तर त्यांना ते कायम तुर्यावस्थेत असतात. ही ध्यानाची एक अवस्था आहे आणि म्हणून स्वामींना वाटतं की याला आपण घेऊन जावं. आधी आपण क्षात्रतेज दाखवलं, आता आपण ब्रह्मतेज आपल्या युरोपियन कंट्रीजना दाखवावं आणि म्हणून तुर्यानंदांची निवड होते. निवेदिता मातांना आता विधवा आश्रम स्थापन करायचा असतो आणि त्याच्यासाठी फंड्सची गरज असते आणि म्हणून त्या ठरवतात की मीही तुमच्यासोबत येईल. आणि 20 जून 1899 SS गोलकोंडा जहाजानं ते तिघे कलकत्ता बंदर सोडतात. आता बघा,
आपल्याला खूपदा वाटतं की आपली परिस्थिती बदलली आहे, अनेक जवळचे लोक नातलग आपल्यापासून दूर गेलेत, आपले मित्रमैत्रिणी दूर गेलेत. स्वामींनी काय म्हणावं? स्वामींनी ज्या लोकांना मोठं केलं असतं ते लोक स्वामींपासून कसे दूर होतात ते आपण बघूया या भागात. की जी बेलूर मठाची आपण मागच्याच भागात हा भाग मी घेतलाय की बेलूर मठाची जागा मुलर यांनी घेऊन दिलेली असते स्वामींना आणि 60,000 रुपये दिलेले असतात. त्या कुमारी हेरिएंटा मुलर या स्वामीजींचा मार्ग सोडतात आणि त्या दी इंडियन सोशल रिफॉर्मर या वृत्तपत्रात किंवा आणि बाकीही वृत्तपत्रात ही बातमी येते की नाताळाची खूप छान भेट मुलर यांनी स्वामीजींना सोडलंय. स्वामीजींना खरं तर धक्काच बसतो की जी मुलर त्यांना खूप मानत असते, हजारो लाखो रुपये द्यायला ती तयार असते आणि परमहंसांच्या विचारांशी एकनिष्ठ असते, ती क्षणात आपल्याला सोडते. असं काय कारण होतं? आणि जेव्हा तुम्ही जर कारण जाणून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इंग्रज लोकांची हा गुण सुद्धा आपल्याला, गुण म्हणा अवगुण म्हणा, विसरण्यासारखा नाही की अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तिथल्या स्त्रिया आणि पुरुष एकमेकांना घटस्फोट देतात. आणि आता हेरिएंटा मुलर स्वामींना का सोडते? तर ती म्हणते की स्वामी कायम आजारी पडत असतात. जो महानायक असतो तो तंदुरुस्त राहायला पाहिजे, तो त्याची तब्येत कायम चांगलीच असायला हवी. आणि स्वामींना तर इतके रोग, मग स्वामी तपस्वी कसे, स्वामी सिद्ध पुरुष कसे, काय याला म्हणावं? आणि या एका कारणाने ती हेरिएंटा मुलर स्वामींना कायमचं सोडून जाते. 28 मार्चला योगानंद हे परमहंसांचे एक शिष्य असतात. याचाही उल्लेख आपल्याला मागच्या भागात केलाय की योगानंदांचे त्यांचे काही वादही होतात, पण योगानंदांचं त्यांच्यावर खूप प्रेमही असतं आणि नंतर ते कसे एकमेकांशी जुळवून घेतात. आणि स्वामीजींचं तर अगदी लहान मुलासारखं असतं की ते रागवतातही आणि तितक्याच मायेनं जवळही करतात. या योगानंदांवर त्यांचं तितकीच माया असते. तर हे योगानंद सुद्धा आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडतात. दुसरी परदेशवारी खूप वेगळी असते. आल्या आल्या स्वामींना आणखीन धक्का बसतो. 42 दिवसानंतर ते लंडनच्या टिलबरी बंदरावर जहाज लागतं आणि आता स्वामींना स्वागत करायला जे शिष्य चढले आहेत ते तर वेगळेच आहेत. जुने लोक आहेत कुठे? अरे, ज्या लोकांना घेऊन मी हे आंदोलन सुरू केलं, ज्या लोकांना घेऊन हा आश्रम स्थापन केला, ही मंडळी आहेत कुठे? आता इतक्या जणांचं नाव घेणं तर मला कठीण आहे, पण काही लोकांचंच नाव घेते. त्याच्यातलं महत्वाचं नाव घेते की E.T. स्टर्डी. या स्टर्डीनी इंग्लंडमध्ये स्वामींना खूप मदत केली असते. या स्टडीनी भारतात सुद्धा स्वामींना हवी ती मदत मी तुम्हाला करीन आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पुरवलेली असते. हे स्टडी सुद्धा स्वामींना कायमचं सोडून जातात. आरोप काय? तर स्वामी मला आता स्वामी वाटतच नाही. म्हणजे अगदीच क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी की तुमचं मन बदलतं आणि तुम्ही मन बदलल्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुला नाकारता. याच्यासारखं दुर्भाग्य काय की स्वामी जसे असायला हवे तसे ते नाहीत, असं त्यांचा एक स्वतःचे त्यांचे काहीतरी अंदाज असतात आणि त्या अंदाजांना मला फारकत मिळालेली आहे, हा आरोप स्वामींवर लागतो. तेही स्वामींपासून दूर जातात. एक छान त्यांचा अनुभव म्हणजे त्यांना वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू भेटतात आणि हे बंगालचे व भारताचे गौरव अशा शब्दात स्वामी त्यांचा उल्लेख करतात. ही भेट होते पॅरिसला. पहिल्या भेटीत स्वामींना लक्षात आलेलं असतं की संघटन, समृद्धी, शक्ती, लोकशाही या सगळ्या गोष्टी स्वामींनी युरोपच्या दौऱ्यात अनुभवलेल्या असतात. आणि आता मात्र वेगळंच चित्र असतं. आता लोभ, असहकार, स्वार्थ याच्यासाठी रस्सीखेच सुरू असते आणि श्रीमंतांच्या हातातच सत्ता आहे का, हाही विचार स्वामीजींच्या मनात येतो. पुढची जी वारी आहे ती काठ गोदाम ते मायावती. 26 नोव्हेंबर परतीच्या प्रवासाला स्वामी लागतात आणि मायावतीला म्हणजे 208 किलोमीटर अंतर दूर असलेलं हे ठिकाण. दुर्दैवानं हवा अत्यंत वाईट, सतत पाऊस, 6500 फुटांची चढण, पोटात काही नाही, शेकोटीची व्यवस्था नाही, अशा स्वामीजींचा प्रवास सुरू होतो. कल्पना करा, 6 असाध्य रोगांनी ग्रासलेले स्वामीजी 6500 फुटांची चढण चढून जातात. एक हमाल असतो, त्यांना स्वामीजींचं जे अगदी जुजबी सामान असतं त्यांच्याजवळ ते घेतलेलं असतं. स्वामीजींना आता कुठेतरी शेकोटीची, उभेची गरज असते आणि ते त्यांना
डोळ्यांना खून करतात, कारण दम्यानच स्वामीजी पछाडलेले असतात. बरं, काहीतरी काटक्या तो गोळा करतो आणि या काटक्या ही जी लाकडं असतात हे सुद्धा थंडीनं सर्द झाले असतात, पावसानं भिजले असतात. स्वामीजींना फक्त धूरच मिळतो, कुठेही आग मिळत नाही, ऊब मिळत नाही. त्याच्या स्वामीजी ना प्रचंड भूक लागली असते. हमालाला कळतं की स्वामींना भूक लागली आहे, त्यांना काहीतरी खायला घालायला हवं, आणि म्हणून तो आडोशाला चूल पेटवतो आणि अगदी मोठ्या मोठ्या रोडग्या ज्याला म्हणतात ना तसे रोडगे त्यांच्यासाठी ते त्याला बिचारायला जसं येतं ते तसं तो करतो आणि ते स्वामींना वाढतो. स्वामी इतके भुकेजले असतात की ते पटपट पटपट ते खाऊन घेतात की कुठेतरी आता मी हे अन्न खाल्लं तर मी मायावतीपर्यंत पोचू शकेल, मला सेव्हियरना भेटायचंय. सेव्हियरवर त्यांचं खूप प्रेम असतं. हे नवरा बायको दोघंही स्वामीजींसाठी अगदी जीव ओवाळून टाकणारे असतात. तर हा अद्वैत आश्रम हा त्यांनीच स्थापन केलेला असतो आणि 800 किलोमीटर अल्मोड्याहून हातात दूर असतो. स्वामीजींना त्यांना दीक्षा द्यायची असते, पण स्वामीजी न्यूरॉलजिया या रोगानं ग्रस्त झाले असतात. न्यूरॉलजिया म्हणजे चेहरा आणि मस्तकाच्या स्नायूंचं दुखणं स्वामीजींना जडलं असतं आणि त्यामुळे स्वामीजी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आता ही शेवटचीच भेट ठरणार आहे, मला याच्यानंतर मायावतीला येताच येणार नाही आणि त्याच्यामुळे या दोघांनाही भेटायला हवं. 28 ऑक्टोबर 1900 रोजी त्यांना जे सेव्हियर आहेत त्यांना मृत्यू आलेला असतो. ही बातमी स्वामींना तिथे गेल्यावर कळते. खरं तर स्वामीजी त्यांच्या ओढीनं त्यांची आठवणीनं खूप व्याकुळ झालेले असतात. ते जेव्हा मिसेस सेव्हियरना भेटतात तेव्हा मिसेस सेव्हियर आधी काहीच सांगत नाही, त्यांना जेवू घालतात, त्यांची व्यवस्था करतात आणि हळू आवाजात सांगतात की कॅप्टन सेव्हियर हे जग सोडून गेले. खरं तर कॅप्टनची खूप इच्छा असते स्वामीजींचा कडून दीक्षा घेण्याची, पण ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ शकत नाही. स्वामींना खूप वाईट वाटतं की आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. पण हे स्वामी आहेत, संत आहेत, हे संत कसे मदत करतात हे आपल्याला ठाऊक आहे. स्वामीजी या दुःखानं खूप दुःखी होतात. परतीचा प्रवास 15 दिवसानंतर त्यांचा सुरू होतो. गाडीत बसतात आणि वर्तमानपत्र उघडतात तर त्यांना ती बातमी कळते. बाप रे, ही जीवाचा ठाव घेणारी असते. ज्या अजित सिंग खेत्री न स्वामीजींचं खूप मोठं स्वागत केलं असतं आणि अजित सिंग त्यांना खूप मदत या यात्रेत करतात, त्या खेत्रींना ते खेत्री 18 जानेवारी 1901 86 फूट खोल दरीत पडतात, कोसळतात आणि मृत्युमुखी पडतात. स्वामींना एकापेक्षा एक असे धक्के पोचतात की स्वामीजींचं काळीज आता आक्रंदून उठतं. स्वामीजींना खूप यातना होतात, वेदना होतात. स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येतात. महानायक रंगभूमी सोडण्यापूर्वीच त्यांचे सवंगडी जे आहेत ते रंग पुसून बाहेर जाताना आपल्याला दिसतात आहे. स्वामीजींना आता नेमकं काय कसं करावं हे सुचत नाही. ते सुन्न होतात. त्यांना त्यांच्या आईचा चेहरा आठवतो आणि त्यांना जाणवतं आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या आईला एकदा भेटायला हवं. पूर्व बंगाल त्यांना साथ घालत असतो. एकदा स्वामीजींनी म्हटलेलं आहे की माझ्या पायावर अनेक चक्र असावी, कारण मी भटके आहे, मी खूप फिरतो. आणि स्वामीजींनी एकदा प्रयत्नही केला आपल्या पायावरची चक्र बघण्याचा. तर माझ्या पायावर कसे चक्र दिसतील, कारण माझे पाय तर अगदी भेगांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. सगळ्या भेगाच भेगा माझ्या पायांवर आहे. स्वामीजींना कुठेच चक्र दिसत नाही आणि स्वामीजी हसतात की इतका प्रवास मी केलेला आहे, अशी थंडी मला बाधली आहे, अनवाणी पावलानं हा सारा देश आणि विदेश त्यांनी पिंजून काढलेला आहे, चक्र कसे दिसणार. स्वामी स्वतःशीच हसतात. त्यांना त्यांच्या आईची आठवण येते. मृत्यूपूर्वी मला माझ्या आईला एकदा भेटायलाच हवं, तिची इच्छा विचारायला हवी. इतक्या वर्षात मी तिला विचारलंच नाही, माते तू कशी आहे ग, मी देशाची सेवा करतोय, ही पण माझी आई आहे, ती पण माझी आई आहे, पण माझ्या आईला एकदा भेटायला हवं. आणि स्वामीजी ठरवतात ढाका आणि पूर्व बंगालला जायचं. परिव्राजक हे जी पुस्तक आहे याच्यात ही सगळी माहिती आपल्याला मिळेल. 24 जानेवारी
1901ला ते मायावतीहून बेलूर मठात येतात. संपूर्ण कॅलेंडर जे पान आहे ते शेवटचं पान आहे ही त्यांना जाणीव होते. आनंदून येतात कारण आईला भेटून आलेले असतात आणि आईला ज्या ज्या ठिकाणी जायचंय त्या त्या ठिकाणी त्यांनी तिला दर्शन मिळावं म्हणून प्रत्येक ठिकाणी तिची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली असते. बेलूर मठात तर येतात आणि त्यांना लक्षात येतं की या मठाची स्थापना जेव्हा आपण केली तेव्हा त्यांचंच नाव तिथे नोंदलं गेलंय. मग आपल्या मृत्यूपूर्वी जे विल आहे ते तर आपण तयार करायलाच हवं ना. आणि मग हे विल करण्यासाठी ते नगरपालिकेत जातात. नगरपालिका त्यांचं ऐकून घ्यायला तयारच नसते. नगरपालिका म्हणतात हे आम्ही परमहंसांचं उद्यान म्हणू, याला आम्ही आश्रम ही मान्यताच देणार नाही. नगरपालिका हटून बसते आणि मग स्वामीजी त्यांच्यावर केस लावतात. कल्पना करा, स्वामीजी इतके थकून आलेत, वैतागले आहेत. जी परिस्थिती आहे ती आपल्या समोर आता ठेवली की अनेक लोक स्वामींना सोडून गेले आहेत आणि त्या परिस्थितीत स्वामीजी केस लढतात आहे की केवळ ही मठाची जागा आहे आणि माझ्या गुरूंची जागा ही त्यांच्या शिष्यांना मिळावी. त्यांचं काम जे आहे ते अखंडरित्या इथे करण्यात यावं आणि त्यांना धार्मिक मठ संबोधल्या जावं. याच्यासाठी स्वामीजी उच्च न्यायालयापर्यंत लढाई देतात. शेवटी जिंकतात. न्यायमूर्तींना पटतं की स्वामीजी म्हणतात मी भिक्षुक आहे, मला काही नको, ही जमीन माझ्या गुरूंची आहे, ही त्यांना सुपूर्त करण्यात यावी. आपण बघितलं की आईला त्यांनी यात्रा घडवली आहे. स्वामीजींनी दुसरंही महत्वाचं कार्य केलंय ते म्हणजे मठाचं. आणि आता थोडंसं जाणून घेऊया की स्वामीजींचं निसर्गावर कसं प्रेम आहे, पशु पक्षींवर कसं प्रेम आहे. आणि त्यांनी आपल्या पशु पक्ष्यांबद्दल निवेदितांनाही अनेक पत्रांमधून दिलं आणि आपल्या प्रिय शिष्यांनाही त्यांनी ही माहिती दिली होती की त्यांचे प्राणी कसे व्याकुळ आहेत, कोणाला काय झालंय, कोणाची पिसं कसे गळतात आहे, त्याचेही वर्णन त्यांनी त्यांच्या अनेक पत्रांमध्ये केलं आहे. तर थोडासा हा भाग घेते कारण ते त्यांना मित्र समजायचे. शिलाँगच्या पहाडी हवेत स्वामीजींना खूप दमा बळावला होता आणि मधुमेहावर मुळे शरीरावर आता त्यांच्या सूज आलेली होती. मॅक्लॉड यांनी जपानमध्ये त्यांचे काही व्याख्यानं ठरवली होती पण स्वामीजी म्हणतात आता मी जाऊच शकणार नाही कारण जपानला जायचं तर माझी तब्येत आता मला साथ देणार नाही. आणि मग 6-7 महिने आता त्यांना दार्जिलिंगला ठेवण्यात येतं. तिथे ते आराम करतात. या मठात जर मला काही काम असेल, जेव्हा मला लहर येते तेव्हा मी जातो, काम करतो, स्वयंपाक करायचा स्वयंपाक करतो, गाणं गायचं तर गाणं गातो. जे आता मला करायचंय ते मी आता जगून घेतो, भरभरून जगतो, असंही स्वामींनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. डझनवारी शिष्य आता इथे आहेत आणि त्यांना काय हवं काय नको, कुठला उपदेश हवा, कुठलं मार्गदर्शन करायचं हेही मी बघतो. त्याच्यानंतर स्वामींनी आपल्या पाळीव पशु पक्ष्यांबद्दल सांगितलंय की स्वामी म्हणतात पाळीव पशु पक्षी, त्याच्यात ते वाघ्या नावाच्या कुत्र्याबद्दल सांगतात, हंसी नावाची बकरी आहे, एक हरिण आहे, एक सारस आहे, एक हंस आहे, काही गायी आहेत, बकरे आहेत, बदके आहेत, अशी मोठी टोळी स्वामीजींच्या जवळ आहे. हंसी बकरीचं एक कोकरू आहे, त्याचं नाव त्यांनी मटरू ठेवलंय आणि हा मटरू जो आहे ना तो स्वामीजी जिथे झोपतात तिथे येऊन बिचारं ते झोपतं. स्वामीजी उठले की त्यांच्या मागे 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 ते बाहेर जायचं आणि असं स्वामीजींची ते खूप अगदी काळजी घ्यायचं. जे कुत्रा आहे वाघ्या कुत्रा, ते स्वामीजींचे शिष्य जर तिथे नदीमध्ये स्नान करायला गेले तर हा वाघ्या कुत्रा सुद्धा त्यांच्या बरोबर असे 3दा डुबकी मारायचा. म्हणजे जसं माणसं करतात तसं कुत्रे पशु पक्षी कसं करतात याचं वर्णन पण स्वामीजींनी खूप छान केलंय. बदकाचे त्यांनी वर्णन केलंय की बदक कसं स्नान करतं, अगदी बारीक बारीक निरीक्षण करून स्वामीजींनी हे सांगितलं की माणसाची नकल हे पशु पक्षी पण कसं करतात, त्या पद्धतीने बदक माझ्याशी कसं संवाद साधतात, जसं माणसं संवाद साधतात, फक्त ती भाषा आपल्याला यायला हवी असं स्वामी म्हणतात. पावसाळ्यात जोर धरतोय आणि खूप जल इथे म्हणजे पाऊस आहे, जलप्रलयच झालेला आहे. स्टॉर्क पक्षाला आता कसा आनंद झालाय माझ्या येण्यामुळे हेही स्वामींनी आपल्या निवेदिता पत्रात लिहिलेलं आहे. पाळीव हरिण मठातून कसं पळतं, त्याला बरं नसलं की ते माझ्याजवळ कसं येऊन तोंड खुपसतं, मला कसं विचारतं, माझ्यावर कसं प्रेम करतं, कसं चाटतं. कुत्रा कसं मला येऊन येऊन विचारतो,
त्याला जर काही त्याच्या पोटात दुखत असेल, त्याला काही संवाद साधायचा असेल, तर तो कसा संवाद साधतो? असं प्रत्येक पशूचं, प्रत्येक पक्ष्याचं स्वामींनी वर्णन केलंय. बदकाचे पिसे गळत होते, तर स्वामींनी एक प्रयोग केला, की त्या बदक्याला थोडं कोंबट पाण्यात इतकं ते बदक व्याकुळ होतं, की स्वामींनी काहीतरी औषधाचे द्रव त्याच्यात टाकले आणि त्याच्यामुळे त्या पक्ष्याला कसे पूर्ण ते बरं झालं याचंही वर्णन स्वामींनी आपल्या प्रत्येक पत्रामध्ये केलेलं आहे. आपल्या डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय. मला असं वाटलं की पशु पक्षी सुद्धा आपले मित्रमैत्रिणीच असतात ना, जसे स्वामींची आहेत तसेच. तर स्वामींनी आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल, आपल्या शिष्यांबद्दल जी माहिती दिली त्यात हा भाग सुद्धा घ्यावासा वाटला आणि म्हणून आपल्यापर्यंत हा पोचवला. कसं वाटलं आपल्याला? हा सगळा भाग आवडला की नाही? कारण स्वामींजींचा हा जो भाग आहे त्याच्यात त्यांचे शिष्य त्यांच्यापासून खूप दूर गेलेले आहेत. ते दुःख, ती सल स्वामींच्या मनात कशी निर्माण झाली आणि पशुपक्षींच्या प्रेमामुळे स्वामींनी आपल्या दुःखावर मात कशी केली आश्रमात राहून, हा भाग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मी आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावे आणि ध्यानाला बसूया. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे मास्टर्स. याच क्षणी हिमालयाची शांतता, सूर्याचं तेज, स्वामीजींचं शास्त्र तेज आणि ब्रह्मतेज प्रत्येक सूर्याच्या किरणाबरोबर आपल्या शरीरात प्रवेश करते. फील करा मास्टर्स, जसा धबधबा असतो तशी ऊर्जा आपल्या सहस्रारावर येते. आवाहन करते स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना, सूर्यनारायणाला, महादेव आणि महादेवींना, आपल्या गुरूंना आवाहन करा मास्टर्स. या क्षणी आपण पूर्णपणे या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. एक खोल श्वास घ्या आणि आपलं मणिपूर चक्र जे आहे ते पूर्णपणे फुलवून घ्या. जेवढं फुलवता येईल तेवढं फुलवा. होल्ड करा मास्टर्स. आणि हळूहळू ही ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरू द्या. एकदम शांत व्हा. एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत. आपले पावलं पूर्ण पाय मूलाधारापर्यंत शांत झाले.
एकदम शांत. दुसरा दुसरा श्वास घ्या. हा श्वास स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, संपूर्ण शांत, एकदम शांत. तिसरा श्वास घ्या मास्टर्स. आपली पाठ, स्पायनल कॉर्ड एकदम शांत. चौथा श्वास मान आणि दोन्ही हात ऊर्जेला महसूस करत जा. बोटांपर्यंत ऊर्जा गेलेली आहे. एकदम शांत. पाचवा श्वास घ्या. आपल्या डोक्याचा भाग, स्वतःचा चेहरा बघा. आपला डावा मेंदू, उजवा मेंदू, कपाळ, आतलं बाहेरचं, सगळे आतले अवयव. कान, आतले फंक्शन्स बघा, काय दिसतात ते. सगळं शांत झालंय. आपला डावा आणि उजवा मेंदू हा ऍक्टिव्ह झालाय. आपल्या मेंदूवर लक्ष द्या. तुम्हाला स्पंदनं जाणवतील की ज्या जुन्या स्मृती आहेत आपल्या, ज्या आपल्याला क्लेश देतात, त्रास देतात, त्या सगळ्या जुन्या स्मृती इथून गेलेल्या आहेत. फील करा मास्टर्स. इथे व्हायब्रेशन बघा. प्रचंड व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात आहेत. जस्ट फील इट. हा जो रेकॉर्ड आहे, या ज्या आठवणी आहेत, या इथून जातात आहेत. आपोआप एक एक परत इथली नाहीशी होते. अनेक दुःखाच्या आठवणी आहेत, अपमानाच्या आहेत, अवहेलनेच्या आहेत. जस्ट फील इट. लेफ्ट अँड राईट ब्रेन. स्पंदनं तुम्हाला इथेच जाणवतील. अनेक आपल्या जवळचे लोक आपल्याला सोडून गेलेत.
तेही चेहरे, त्याही आठवणी. हे सगळे प्रसंग इथून आपोआप डिलीट होतात आहे मास्टर्स. एकदम शांत व्हा, एकदम शांत, एकदम शांत.
काही आठवणी अशाही आहेत की ज्या ज्या चुका आपल्या हातून घडून गेल्या आणि त्याचे रेकॉर्ड्स आपण अजूनही तिथे ठेवले आहेत. आपल्याला विसरायचे मास्टर्स, त्याचं शल्य अजूनही कुठेतरी आहे. आज ते सुद्धा इथून कायमचं निघून जात आहे. घडल्या तशा काही गोष्टी, त्या सगळ्या निघतात आहे मास्टर्स. अजून शांत व्हा, अजून शांत. एक एक परत, एक एक आठवण इथून निघून जाते कायमची.
निधान। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय हनुमान। संकट मोचन कृपा निधान, संकट मोचन कृपा निधान। जय सिया राम, जय जय हनुमान। संकट मोचन कृपा निधान। जय सिया राम, जय जय हनुमान। जय सिया राम, जय जय हनुमान। संकट मोचन कृपा निधान। जय सिया राम। लक्ष आपल्या हृदयात आणि शून्यता अनुभवा मास्टर्स. पूर्ण शून्यता. जे नको ते सगळे रेकॉर्ड्स आज आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूतून निघून गेलेत. त्या सगळ्या दुःखद आठवणी, त्या गोष्टी ज्याने केवळ त्रासच दिला, त्या सगळ्या बातम्या इकडून तिकडून संग्रहित केलेल्या सगळं काही आज निघून गेलेलं आहे. खूप हलकं आज आपल्या मेंदूमध्ये एक हलकीपणाची जाणीव आपल्याला होते. एक भार निघून गेलेला आहे. एकदम शांतता. खूप मोकळेपणा जाणवतोय. संपूर्ण शून्यता महसूस करा मास्टर्स. संपूर्ण शून्यता.
मास्टर्स, खूप हलकं हलकं, अगदी फुलपाखरासारखं वाटतंय. शांत झालोय आहोत आपण आतून आणि बाहेरून. ही शांतता अनुभवत एक खोल श्वास हा श्वास संपूर्ण देहभर पसरलेला आहे. ही शांतता, स्तब्धता, आनंद कणाकणात मिळतोय. शरीराच्या प्रत्येक अवयवात, पेशींमध्ये, परतेमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये हा सच्चिदानंद आपल्याला मिळालाय. चेतने तिकडे या मास्टर्स. आपली पावलं हळूवार हलवा. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झाले आहेत. सारे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. इथल्या मुली, स्त्रिया, पशु, पक्षी, जनावरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खूप हसत हसत छान डोळे उघडा आणि निरोप घेण्याच्या ऐवजी आपण 2 मिनिटं 3 मिनिटं बोलूया. सगळ्यांना बरं वाटलं? हो, खूप बरं वाटलं. जी मंडळी बोलत नाही त्यांनी जरा बोला बरं. खूप छान ताई. नीलाताई, बराते, सारिका, फाल्गुनी ताई, संगीता मला ताई, बोलायचंय. सीमा ताई जरा बोला. रोहिणी सबनीस. सुचित्रा ताई खूप छान बोलता का? अनुभव. 1 मिनिट हो, बोला. माझा इथला आवाज वाढवते, त्याच्याशिवाय ऐकू येत नाही. बोला ताई. काही खूप छान अनुभव. आत्मवंदन. अगदी खूप शांत वाटतंय. खूप धन्यवाद. छान ताई अनुभव. ध्यान तर छानच झालं रोजच्या सारखं. आणि तुम्ही जी विवेकानंदांची पूर्ण आम्हाला सांगता आहे आणि मन असं भरून येतं छान. इतकी सखोल माहिती मिळते आहे की असं वाटतं कधी उद्याचा दिवस येतो पुढचं आम्हाला ऐकायला मिळतं. खूप छान, खूप छान. आत्मवंदन. सगळ्यांना आत्मवंदन ताई, ताई. खूप छान वाटलं आणि आज ह्या गोष्टीची मला अतिशय गरज होती. ताई, तुमचा व्हिडिओ ऑन करा प्लीज. कोणाचा माझा म्हणताय? हॅलो. व्हिडिओ नाही दिसत. हा, हॅलो, आत्मवंदन, नमस्कार. खूप छान वाटलं आणि ह्याची मला अतिशय गरज होती. म्हणजे आज जे काही झालं, मी आपल्याला एकदा कॉल करीन पर्सनल ह्याच्यावरती. आपण बोलूयात निवांत. पण खूप छान आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. फारच सुंदर झालं ध्यान. अतिशय सुरेख. आणि तुम्ही जी काही माहिती देतात त्यात तर काही म्हणजे काय अमूल्य मिळतं आहे आम्हाला. फारच सुंदर. ध्यान छान झालं. अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे. शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. इतकं सुरेख हे सगळं आपले हे प्रत्येक डेली हे चालू आहे. अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. नमस्कार ताई, मी सरिता बोलते. आजचं ध्यान खूपच छान झालं आणि रोजच होत आहे. इतकी छान माहिती आपल्याकडून मिळते आहे. त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद पण कमी पडतात. आणि माझा कालचा एक्सपिरियन्स सांगते. काल मी बोलू शकले नाही.
कारण जसं आपण हे सुरू केलं ध्यान आणि जस्ट तुमच्या त्या सूचना ऐकल्या आणि त्याच्यानंतर मी फुल्ली ट्रान्समध्ये होते आणि एकदम शेवटी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मी बाहेर आली त्या ट्रान्समधून. छान वाटलं. आज पण खूपच छान आणि आजच्या या घडीला किंवा आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा ध्यानाची खूप गरज आहे. मला सुद्धा गरज आहे आणि त्यातून मी इम्प्रूव्हमेंट करते माझ्या स्वतःसाठी, सगळ्यांसाठी. खूप छान, खूप छान. कोटी-कोटी धन्यवाद. म्हणजे शब्द अपुरे पडतायत, की मी नक्की काय तुम्हाला सांगू? धन्यवाद. आजचं ध्यान जे होतं ते तुम्हाला कळलं असेल. ब्रेनमधून तुमच्या आठवणी, तुमचे रेकॉर्ड्स जे तुम्हाला अनवॉन्टेड वाटतात ते काढून टाकण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केलेला आहे. हे जर जमलं तुम्हाला तर तुम्ही पुन्हा पुन्हा करा, म्हणजे 2दा 3दा करा. कारण हे रेकॉर्ड्स गेल्याशिवाय आपण आनंदीच होऊ शकत नाही. आणि हे अनेक जन्माचे रेकॉर्ड्स आहेत, याच जन्माचे नाही आहेत, अनेक जन्मांचे आहेत. तर कृपा करून हे 2-3दा करा. आणि ज्यांना गरज असेल, जे लोक असे डिप्रेशनमध्ये वाटतात आपल्याला, तर त्यांना थोडंसं प्रयत्न करा. म्हणजे आता त्यांचा स्वभाव असतो, ते तुमचं ऐकतील नाही ऐकणार, पण आपण आपल्या बाजूने पोचवण्याचं, की बाबा रे हे ऐकून बघ ना. म्हणजे ते जर त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, जर समजा एखाद्या आईनी हे ध्यान, ते मूल झोपलं आणि त्या झोपल्यानंतर त्याला लावून दिलं, तर काय होईल की ते झोपल्यावर ते सबकॉन्शियस माइंड त्याचं ऐकेल आणि ते रेकॉर्ड्स मिटवायला त्याचा उपयोग होईल. तर मला वाटतं मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं. असंही आपण प्रयोग करू शकतो. जर आपल्या घरात आपली मुलं आहेत तर त्यांच्यावर, ते तुमचं नाही ऐकणार, काही काही मुलं नाही ऐकत, तर आपण त्यांच्या मागे न लागता असा प्रयोग करूया. चालेल मास्टर्स? किंवा तुमच्या शेजारी पाजारी जी काही मुलं असतील, ज्या काही स्त्रिया असतील, मित्रमैत्रिणी असतील, तर त्यांच्यावर हे प्रयोग जरूर करून बघा. नक्की, नक्की. आणि याच्यातनं खूप चांगले इफेक्ट्स मिळतील, रिझल्ट्स मिळतील आणि चांगलं होईल. शॉर्टमध्ये सांगायचं तर खूप चांगलं आहे. अप्रतिम. थँक्यू थँक्यू ताई. मला वाटतं सगळ्यांना अजून कोणाला काही बोलायचं असेल तर मी थांबते. श्रीराम. श्रीराम. मोठ्या संख्येने या. जय जय श्रीराम. श्रीराम. खूप जय छान श्रीराम. खूप छान छान जय छान श्रीराम. झालं. वाट बघते 3 वाजता. Yes.